गेल्या काही दिवसांपासून वखारीमध्ये साठवलेला कांदा खराब होऊ लागलाय, तर दुसरीकडे खरीप हंगामातील पिकं पावसानं हातातून गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी निकषांचं कारण सांगून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा घणाघात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेला आहे। सरकारनं खरं तर ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा मिळेल। आज अगदी 8 आणि 10 रुपयांनी जर कांदा विकावा लागत असेल, तर माणुसकीच्या नात्यानं किमान हा विचार केला पाहिजे आणि त्याचबरोबर राज्य सरकारनं सुद्धा हा जो डिस्ट्रेस डेफिसिट आहे, या डिस्ट्रेस डेफिसिटसाठी राज्य सरकारनं सुद्धा केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणं गरजेचं आहे। जेणेकरून उत्पादन खर्च आणि जी काही विक्री येते, यातली जी तूट आहे, ही तूट भरून काढण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा मिळेल, हा प्रस्ताव राज्य सरकारनं सुद्धा केंद्राकडे सादर करणं, केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे सादर करणं हे गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।